खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. तुमचं नाव काय? आकांक्षा सुधाकर तोरकर, आपण कुठून आहात? संगमनेर. संगमनेर. अकोला. संगमनेर अकोला. हो. आपलं आईवडिलांचं बॅकग्राऊंड काय? शेती. शेती. तर शुभम सर अकॅडमीबद्दल तुमचं मत काय आहे? जर असं ग्रेट अचिव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच SSCला जॉईन करा आणि तुम्हाला नक्कीच सक्सेस भेटेल. काकांना विचारू शकतो की शेती म्हणलं की शेतकऱ्याच्या दृष्टिकोन आपल्या मुलींना शिकवण्यामध्ये थोडा वेगळा आहे, पण तुमच्या मनामध्ये असा विचार कधी आला नाही का बा आपल्या मुलीला शिकवायचं की नको शिकवायचं? तुम्हाला काय वाटलं आपल्या मुलीला शिक्षण देताना? सगळ्यात प्रथम तर मी तुमचं जे अकॅडमी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुलं घडवताना खूप क्रिटिकल प्रॉब्लेम असतो. ग्रामीण भागातून मुलं येतात, प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगावी लागते. आणि आता आम्ही तर आमचा जो अकोला तालुका एकदम आदिवासी तालुका, आमच्याकडे कसं आहे मुली शिकत नाही, इतक्या प्रमाणात शिकत नाही. आमच्या गावातून पहिल्यांदाच जे बँकिंगचं सुटली पहिली मुलगी आमची आहे. काका, असं आता शेतात काम करत असताना याचं कधी वाटलं नाही का बा आपण एवढ्या उन्हात काम करतोय, पण आपल्या मुलीने जे आज एवढं मिळवलंय एक आपल्या कष्टाचं चीज झालं असं कधी आता वाटलं ना? मी आईंना विचारू शकतो, काकू आपली मुलगी तुम्हाला कधी वाटलं तर आपली मुलगी एवढी मोठी ऑफिसर होईल असं वाटलं होतं कधी? हो, वाटलं होतं ना. ते अभ्यास करायची खूप. अभ्यास करायचा. आणि आज काय आता समाजामध्ये वावरत असताना आपण सामान्य एक आई म्हणून जगत होतो, पण आज तुम्ही सांगू शकता की नाही माझी मुलगी पण अधिकारी आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पाहुण्यागावामध्ये तुम्ही जाता नातेवाईकांमध्ये त्यावेळेस याची वेगळी भावना असेल ना काही? वाटतं ना पोरगी अधिकारी झाली. की जी आपली लेख आहे तिने आज एवढं शिखर गाठलेलं आहे, त्यांच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे की तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप म्हणजे स्ट्रगल केलं आहे, की इथपर्यंत पोहोचली. खूप छान वाटतंय. मॅडम, हे जे आपलं जे श्रेय आहे ते कोणाला द्याल तुम्ही? जे सक्सेसचं श्रेय आहे ते कोणाला द्याल? माहिती सगळ्यात पहिले माझे मम्मी पप्पा, नंतर माझे सगळे जे रिलेटिव्ह आहे, फ्रेंड सर्कल, त्यांनी पण खूप जास्त सपोर्ट केला. कारण खूप रिझल्ट असे जवळून जात पण होते आणि लास्टपर्यंत टिकून राहणं पण खूप अवघड होतं. तर सगळ्यात जास्त श्रेय हे मम्मी पप्पाला. आणि सर बोला. म्हणजे आईवडिलांचं तर श्रेय असतंच, पण ज्यांनी यांना घडवलं सगळ्यात महत्त्वाचं बरोबर आहे. म्हणजे त्यांचे फार मोठे उपकार. प्रत्येक मुलं शाळेत जातात, पण त्यांच्यावरती शिक्षकांचं इतकं लक्ष नसतं. पण ही जी अकॅडमी आहे याच्यामध्ये प्रत्येक मुलावर बारकाईनं पोटतिडकीनं काम केलं जातं. प्रत्येक गोष्टीत बारकावे सारकावे लक्षात घेऊन मुलांना घडवण्याचं काम. पहिल्या शुभेच्छा त्यांना देतो की ज्यांनी ह्याची मुलं घडवली. एकंदरीत तुम्हाला शुभम सर अकॅडमीबद्दल म्हणायचं झालं तर एक जे आपण हिऱ्याला जसा पैलू पाडतो तसं विद्यार्थ्यांना घडवायचं काम शुभम सर अकॅडमी करते. येस बरोबर. ठीक आहे. मला एक म्हणावंसं वाटतं, जे आले किती गेले किती कोणाला नाही लागला थारा, कारण शुभम सरांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दानावून टाकलाय सारा. हे म्हणायला मला वावगं ठरणार नाही. खूप खूप धन्यवाद काका, आपण आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.